त्रयोदशी निमित्त असणारा राज्याभिषेक सोहळा आणि या सोहळ्यामध्ये मी युवा शाहीर आविष्कार देशिंगे, जिल्हा सांगली, तालुका कवठे महांकाळ आणि गाव शिंदेवाडी, या शिंदेवाडीतून एक छोटासा शाहीर या ठिकाणी तुमची सेवा, राजांची सेवा करण्यासाठी या राज सदरेवरती आलेला आहे। या सर्व आमच्या मोठ्या बंधूंनी, सर्व मोठे शाहीर या ठिकाणी आहेत, या सर्वांनी मला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये मी सेवा सादर करतो। एकदा सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सगळ्या शाहिरांचा सन्मान करायचा। खऱ्या अर्थानं जर विचार केला, महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी राजांनी कसं जगायला शिकवलं, त्या छत्रपती शिवाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे। ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी कसं मरावं शिकवलं, त्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झाला, किती भाग्याची गोष्ट आहे। आणि म्हणून त्या राजांचं गुणगान गाताना शाहीर गातात, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी राजांना घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञान अमृत दिलं जाता। त्या राष्ट्रमाता जिजाऊ खंडे, त्या आईचे संस्कार खंडे, त्या आईने जे राजांवरती संस्कार केले होते, कसे होते संस्कार दादा, कसे कसे? शिवाजी महाराज 3 वर्षाचे असताना त्या काळामध्ये गावामध्ये नाथराजाचा तंबू आला होता। 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज काही समजत नव्हतं, गावामध्ये काय आलंय, गावामध्ये काय आलंय हे पाहण्यासाठी 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्या तंबूच्या खिडकीतून आज डोकावून पाहतात। ते दृश्य राष्ट्रमाता जिजाऊंनी पाहिलं आणि त्या 3 वर्षाच्या बाळाला सांगितलं, माझ्या बाळा, माझ्या राजा, माझ्या बकऱ्या, राजा तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही, बाया वाचवणारा राजा बनायचं, ही राष्ट्रमाता जिजाऊचे संस्कार होते दादा। आणि म्हणून शाहीर गातात,
वरती झाडून जय म्हणायचं आहे. भरपूर वेळ झालेला आहे. खऱ्या अर्थानं भगवंताला पण किती काळजी आहे बघा. दुपारी किती मोठा पाऊस झाला, पण या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व ह्या आनंदामध्ये या सोहळ्यामध्ये आनंद घेत असताना मात्र त्या भगवंतानं पाऊस सुद्धा थांबवला. एकदा जोरदार टाळी वाजवायच्या सर्वांनी आणि एकदा जोरदार जय म्हणायचा. हात दोन्ही वरती झाडून जय म्हणायचा. छत्रपती शिवाजी महाराज की त्याला म्हणायचं मावळा. आणि म्हणून जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून या गीतातून शाहीर श्रीकांत शिर्के आमचे गुरुबंधू शाहीर श्रीकांत शिर्के यांनी सांगितलेलं आहे त्या बाळावरती कसे संस्कार होते बघा. जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकत बाळ शिवबागे एका बाजूला आदिलशाही, एका बाजूला विचारशाही, एका बाजूला कुतुबशाही, एका बाजूला पोर्तुगीज होते. काय करावं, काही संकट झालं आणि म्हणून हात वरती करायचे आणि आता तुम्ही म्हणायचं जिजाबाईच्या आवाज येऊ द्या. मी पुढे म्हणतो तुम्ही सर्वांनी मागं म्हणायचं, पण ठेक्यात टाळी वाजली पाहिजे आणि ठेक्यात लक्षात राहिला पाहिजे. इतका आनंद आपल्या मनामध्ये व्हायला पाहिजे. दोन्ही हात वरती करायचे सर्वांनी आणि टाळी वाजवत म्हणायचं जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून शेजारी बैसून
ऐकतो बाळ शिव बाबा कथानी कीर्तन जिजाबाईच्या शेजारी बैसूना जिजाबाईच्या शेजारी बैसूना ऐकतो बाळ शिव बाबा कथानी कीर्तन कृष्ण रामाचं आख्यान शिव ठेवतो ध्यानात बाळ प्रेरित होऊन बोली बोबड्या स्वरात महाराष्ट्रात स्वराज स्थापिन महाराष्ट्रात स्वराज स्थापिन ऐकतो बाळ शिव बाबा